मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांवर टांगती तलवार, माहीमच्या शाळेवर थेट पडणार हातोडा, मराठी शाळांची संख्या घसरली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामं 1 महिन्यामध्ये सुरू करा, कामं 1 महिन्यात सुरू न झाल्यास मोर्चा काढू, आमदार वैभव नाईकांचा पाणीपुरवठा विभागाला इशारा। बांगलादेशी घुसखोरांना जन्म प्रमाणपत्र देणं असुरक्षित, बनावट जन्म प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, भाजपचे नेते किरीट सोमय्यांची मागणी। लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य सरकारची फसवणूक, अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे तब्बल 32 कोटी रुपयांचं नुकसान। राज्यातील महिला आणि बाल सुधारगृहांचा विषय पुन्हा ऐरणीवर, महिला आणि बाल सुधारगृहाच्या सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याची सरकारची कबुली, सुधारगृहातील अनेक पदं रिक्त असल्याचंही झालं उघड। मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी कोर्टानं दिली रोहित पवारांना बाजू मांडण्यासाठी मुदत, 16 डिसेंबरपर्यंत बाजू मांडण्याची मुदत। लातूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप कार्यालयामध्ये इच्छुकांची तोबा गर्दी, भाजप कार्यालयात आतापर्यंत 1000 इच्छुक उमेदवारांचे अर्ज। अनिल अंबानींचा मुलगा सीबीआयच्या फेऱ्यात, जय अंबानींवर 228 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल। सोलापूरमध्ये सासरच्या जाचाला कंटात, विवाहितेची आत्महत्या, स्वाती जयंत थोरात असं मृत महिलेचं नाव। या प्रकरणी स्वातीचे पती, सासू सासरे आणि नणंदेच्या विरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।